नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. आपण आज चर्चा करणार आहोत एका राजकीय विषयावर. अर्थातच हा विषय आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनिमित्तचा. राज ठाकरे हे अधूनमधून धक्कादायक असं राजकारण करतात. ते सातत्याने भूमिका बदलत असतात, अशी त्यांच्यावर नेहमी टीका होते. त्यामुळे राज ठाकरेंचा पुढचा प्रवास कसा असेल याचा अंदाज त्यांच्या आजूबाजूला असलेल्या नेत्यांना सुद्धा येत नाही. मतदारांना नेहमी संभ्रमामध्ये ठेवल्यामुळे राज ठाकरे हे यांचा जो प्रतिसाद आहे तो एका विशिष्ट पातळीवर येऊन थांबतो आणि त्यापुढं त्यांना काही सरकता येत नाही. हे महाराष्ट्राच्या गेल्या काही वर्षातलं चित्र आहे. अर्थातच मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने ठाकरे बंधूंनी एकत्र आल्यानंतर राज ठाकरे काहीतरी करिश्मा करतील असं मानलं जात होतं. प्रत्यक्षात राज ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरेंच्या एकीकरणाचा उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला खूप फायदा झाला. त्यांच्या 66 पेक्षा जास्त जागा किंवा 66 जागा त्यांच्या मुंबई महापालिकेमध्ये निवडून आल्या आणि राज ठाकरेंना जेमतेम 5 ते 6 जागा मिळाल्या. खरं म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी असं जाहीर केलं होतं की या पुढच्या काळामध्ये ते दोघंही एकत्रितपणे काम करतील आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळी पर्यायी व्यवस्था किंवा पर्यायी लोकांसमोर एक मोठा पर्याय देतील असं एक वातावरण तयार झालं होतं. प्रत्यक्षात राज ठाकरे यांनी अद्यापही या बाबतीमध्ये स्पष्ट केलेले नाही की ते उद्धव ठाकरेंसोबत दीर्घकाळ सोबत राहतील की ही फक्त मुंबई महापालिकेपुरते ते एकत्र आले होते. उद्धव ठाकरे यांनी अर्थातच अनेकदा सांगितलं की आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी, पण राज ठाकरेंनी मात्र असं स्पष्ट वक्तव्य अजूनही केलेलं नाही. त्यामुळेच आजही एकनाथ शिंदे यांची जी भेट झालेली आहे ती भेट का झाली, कशासाठी भेटले, या बाबतीमध्ये उलटसुलट चर्चा आहेत. अर्थातच राज ठाकरे नेहमीप्रमाणे त्या बाबतीतही त्यांचं म्हणणं काय आहे ते सांगून टाकतील. पण यामुळे नेहमी राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांना विरोधी पक्ष म्हणून जर काम करायचं असेल तर आता सत्ताधारी पक्षांकडे जाताना ठोस अशी काहीतरी भूमिका घेऊन जायला पाहिजे असं लोकांना तरी वाटतंय. पुढच्या 3-3.5 वर्षामध्ये कुठल्याही महत्त्वाच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार नाही. आता जिल्हा परिषद निवडणुका, नगरपालिका, महानगरपालिकांच्याही निवडणुका झालेल्या आहे. आता विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुकांच्या आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जर खरंच विरोधी पक्ष म्हणून काम करायचं असेल तर त्यामध्ये राज ठाकरेंची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. एका बाजूला तुम्ही भेटीगाठीचं राजकारण करणार आणि दुसऱ्या बाजूला विरोधाची भूमिका घेणार, तर हे महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटतं की ते आपल्याशी विश्वासघात करतायत, धुळफेक करतायत. त्यामुळं मतदारांना कडवट विरोधक आता हवा आहे. ज्या पद्धतीने देशामध्ये नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमुक्त भारत आम्हाला करायचा आहे आणि आम्हाला काँग्रेस संपवायची आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्या घराणेशाहीवर ते तुटून पडले आणि शेवटपर्यंत त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर घणाघाती हल्ला करत राहिला. त्याचा मोठा फायदा हा देश पातळीवर नरेंद्र मोदींना झाला. राज्यामध्ये सुद्धा ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेतात आणि त्यांना जसे जसं उत्तर देतं, त्यामुळं पश्चिम बंगाल अजूनही ममता बॅनर्जींच्याच बाजूने ठामपणे कौल देत राहिलेला आहे. महाराष्ट्रात हे का घडत नाही? कारण महाराष्ट्रामधले आता सध्या समोरच्या बाजूला असलेले विरोधी पक्ष जे आहे, काँग्रेसचा अपवाद वगळता हे तिन्ही विरोधी पक्ष आतून कुठंतरी हात मिळवून सत्ताधारी पक्षाशी करतात की काय, आणि त्या संशयामुळं मग सत्ताधारीच काय वाईट आहे अशी भावना बऱ्याचशा मतदारांमध्ये रुजते आणि पुन्हा इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये भारतीय जनता पक्ष आज घडीला तरी कुणालाही कोणत्याही पातळीवर जमू देऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण खरं म्हणजे आत्ता जी करतो आहे ती यासाठीच करतो आहे की अशा जर भेटी राज ठाकरे अधूनमधून देवेंद्र फडणवीसांच्या आणि एकनाथ शिंदेंच्या घेत राहिले आणि त्याची नेमकी कारणं जर लोकांना सांगितली गेली नाही तर मात्र राज ठाकरे आणखीन डिक्लाईन होतील, याबद्दल काही शंका असण्याचं कारण नाही. आणि अर्थातच राज ठाकरे डिक्लाईन होत असताना उद्धव ठाकरेंना सुद्धा त्याचा फटका बसेल, ही पण काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आपण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्त सुद्धा जो व्हिडिओ केला होता त्यामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की बैल गेला आणि झोपा केला. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला उशीर केला. एकत्र आल्यानंतर सुद्धा त्यांच्या एकूणच एक सूत्रीपणाचा जो चित्र दिसायला पाहिजे होतं ते दिसलं नव्हतं. त्यामुळे यांना तितकासा फायदा होणार नाही असा आपला एक अंदाज होता आणि घडलंही तसंच. त्यामुळे या पुढच्या काळात सुद्धा राज ठाकरेंना जर खरंच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राजकारण करायचं असेल आणि उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन करायचं असेल तर या दोघांना मिळून एकत्र बसून एक
पॉलिसी ठरवावी लागणार आहे. अर्थातच जो नियम राज ठाकरेंना आहे, तोच नियम उद्धव ठाकरेंना पण लावावा लागणार आहे. या दोघांनी विरोधी पक्षातल्या म्हणजे सत्ताधारी पक्षातल्या कोणत्या नेत्यांना कधी भेटायचं की नाही, भेटल्यानंतर त्याची पॉलिसी काय असली पाहिजे, भेटायला जाताना माध्यमांना सांगायला पाहिजे का? या सगळ्या गोष्टींवर आता चर्चा करण्याची गरज आहे. कारण मतदारांना तुम्ही बांधील आहात. मतदार हा 3-3.5 वर्षानंतर जरी निवडणुका होणार असल्या तरी त्या 3-3.5 वर्षाच्या काळामध्ये आत्ता ज्या भेटी होत आहेत, त्याच्यामध्ये जे गुप्तगू होत आहे, त्याच्यामध्ये जे काही प्रश्न मांडले जात आहेत, त्यामध्ये जी काही राजकीय तडजोड केली जात आहे, तर ती जाहीर करावी अशी लोकांची अपेक्षा असते. काही वेळा राजकारणाचे काही पत्ते उघड करायचे नसतात असे राज ठाकरे म्हणतात. तर त्या बाबतीमध्ये ते अर्थातच राजकीय नेते म्हणून त्यांचं स्वातंत्र्य आहे. पण लोकांच्या मनात संशय निर्माण होईल आणि लोकांना आपला चेहरा जो आश्वासक वाटतो आहे, त्या आश्वासक चेहऱ्याला कुठेतरी आपल्याच कृतीमधून आपणच बाधा आणण्याचं काम जर होत असेल, तर त्याचा विचार करावा. अर्थात राजकारणी लोकं आमच्यासारख्यांचा सल्ला ऐकत नाही, तो भाग निराळा. पण हे जे वरवर दिसतं ते राज ठाकरेंच्या वाटचालीसाठी आणि त्यांचा एक विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रकर्षाने आता त्यांची गरज आहे, की त्यांनी कडवट विरोध आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर राज ठाकरेच म्हणतात, की इतके सगळे प्रश्न निर्माण झालेले असताना पत्रकार त्यावर काही बोलत नाही, साहित्यिक कलावंत त्यावर काही बोलत नाही. आमचं म्हणणं असं आहे, की हे राज ठाकरे बोलतात ते खरं आहे. पण आमचं म्हणणं हे आहे, की विरोधक म्हणून तुम्ही सुद्धा खूप कमी पडतात. त्यामुळे 3-3.5 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला खूप मोठी संधी आहे. सत्ताधारी पक्षाशी अशा भेटी करण्यापेक्षा प्रखर आंदोलनं, प्रखर विरोध आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी भूमिका घ्यावी, ही लोकांची अपेक्षा आहे. ती राज ठाकरेंनी लक्षात घ्यावी, एवढंच आपल्याला सांगायचं आहे. आपण न्यूज यात्राला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. या पुढच्या काळातही न्यूज यात्रावर राज ठाकरेंच्या राजकारणावर आपण अशीच चर्चा करणार आहोत. त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.